सुधागड तालुका रहिवासी आणि सन्मान फाउंडेशन आयोजित राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशीलदादा पाटील यांचा जाहीर नागरिक सत्कार ठाण्यातील पाचपाकडी भागातील ज्ञानरस सभागृह इथे रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यास आमदार संजय केळकर भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ स्थानिक नगरसेवक नारायण पवार, भाजपा सुधागड तालुका सरचिटणीस राजेश मापरा, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल गाडगे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सांगळे, रोटरी क्लब ठाणे अध्यक्ष अच्युत दामले, अनिल भोईर, रेवतीताई सांगळे यांच्यासह सुधागड तालुका रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार संजय केळकर यांनी सुधागड वाशी ठाणे शहरात मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत। नारायण पवार, प्रकाश काळभोर सारखे समाजशील व्यक्तिमत्व या ठिकाणी काम करत आहेत। सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ही संस्था सुद्धा रहिवाशांसाठी झटत आहे। त्यांच्या सभागृह उभारणीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत। तर धैर्यशील पाटील हे शेकपा पक्षातून भाजपात आले आहेत। त्यांचे सुधागड पेण तालुक्यातील असलेले काम सर्वोत्तम तर आहेच, पण आता दिल्लीत जाऊन अधिक जोमाने काम करतील अशा शुभेच्छा आमदार केळकर यांनी दिल्या। माधुरीताई मेटांगे यांच्यासह सरपंच, तालुकावासी व महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर विविध गावातून आलेल्या ग्रामस्थांनी धैर्यशील पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। शेवटी रमेश सांगळे यांनी उपस्थित सुधागडवासी आणि पत्रकार बांधवांचे आभार मानले। तसेच सुधागड तालुका रहिवासी सेवा ठाणे अध्यक्ष विठ्ठल गाडगे यांनी धैर्यशील दादा पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या सुधागड तालुक्यातील कामाचे कौतुक करत ठाण्यात राहणाऱ्या सुधागड तालुकावासियांसाठी स्वतःच्या हक्काचे सभागृह उभे राहावे यासाठी तालुकावासियांनी देणगी देऊन हातभार लावावा असे आवाहन गाडगे यांनी करत आमदार संजय केळकर, खासदार धैर्यशील पाटील, नगरसेवक नारायण पवार, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनाही विनवणी केली। विशेष म्हणजे संदीप लेले यांनी सुधागड तालुका संस्थेने ठाणे महानगरपालिकेच्या एखाद्या शाळेत आपले सामाजिक उपक्रम घ्यावेत, त्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना अर्ज विनवणी करून एखादी शाळेची जागा घेतल्यास नक्कीच सभागृहाची अडचण दूर होईल। यावेळी सत्काराला उत्तर देताना खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी प्रथम सुधागड तालुकावासियांचे आभार व्यक्त केले। मी जरी पेण तालुक्याचा असलो तरी मी सुधागड तालुक्यातील जनतेचा आहे। आत्तापर्यंत 1968 पासून मोहनभाई पाटील यांच्यापासून सुधागड तालुक्यातील जनता आम्हाला सहकार्य करीत आहे। आपल्या बळावरच आम्ही आजपर्यंत अनेक वर्ष आमदार आहोत। रोहा पेणसोबत सुधागड तालुक्यातील नागरिकांचे मोठे उपकार आम्हाला लाभले। प्रसंगी लोकांनी दागिने विकून आम्हाला उमेदवारीसाठी मदत केली। आम्ही त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही। आज माझा जो सत्कार ठाण्यात होत आहे तो तुमच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा धागा घट्ट झाला आहे। सुधागड तालुका रहिवासी आणि सन्मान फाउंडेशन याचा मी आभारी आहे। त्या ठिकाणी उभे राहून आपल्या सर्वांचे लाडके दादा यांचा आपण सर्वांच्या वतीने नागरिक सत्कार करणार आहोत। ठाण्यातून कोकणला निघालं की पळसपा फाटा आपला सोडला की खऱ्या अर्थाने प्रवेश होतो आणि पेण सुधागड तालुक्याची सुरुवात होते। आणि हल्ली शॉर्टकट म्हणून फ्रीवेवरून पहिला सुधागड पालीचं प्रवेशद्वार पकडावं लागतं। वाटेत पहिला पालीचा बल्लाळेश्वर येतो, त्याच्या पाया पडलं तर मग गाडी पुढे जाते। असे आमचे ऋणानुबंध सुधागड तालुक्याशी आपोआप जुळले। आणि सुधागड पाली म्हटलं की जसं बल्लाळेश्वर आठवतो तसं या मुंबई मराठल्या कामगार वर्गातल्या मराठी माणसाचं गण्या धाव रे दूर किनारे आहे माझा गाव रे, या देवाचे किती गुण गाव रे, तू दर्शक आम्हाला धाव रे, हे गाणं आठवण्याचं राहते। बाला नृत्यातलं गावाचं नृत्य या अंगावर रोमांच उभं करतो। आपली संस्कृती, आपलं गाव
याच्याबद्दलचं प्रेम माणूस कुठेही दुनियेच्या टोकाला गेला तरी तो विसरत नाही. धैर्यशील दादा या ठिकाणी उपस्थित पण राहिले. खरं म्हणजे राज्यसभेवर ते निवडून गेले. भारतीय जनता पार्टीने त्यांची नियुक्ती केली, त्यांची निवड केली आणि संबंध सुधागड तालुक्यातच नाही तर संबंध कोकणामध्ये सुद्धा खूप कार्यकर्त्यांना आनंद झाला, रहिवाशांना पण. चळवळीमधला कार्यकर्ता, चळवळीमधला नेता हा त्या ठिकाणी संसदेमध्ये जाऊन बसतोय. खरं म्हणजे मला जर विचाराल तर त्यांची एक ट्रेन खरी म्हणजे चुकली. खरं तर लोकसभेमध्ये धैर्यशील दादा त्या ठिकाणी जाणार, एवढी त्यांचे अनुभव पण आहे, कर्तृत्व पण आहे आणि खऱ्या अर्थाने जनतेचं पोट तिडकीने काम करणारा असं धैर्यशील दादा. घरातल्या माणसांनी, आपुलकीच्या माणसांनी केलेला हा सत्कार आहे. मी मगाशी भाषणामध्ये म्हटलं की हा कोणा खासदाराचा वगैरे काही सत्कार नाही आहे, तर आपला माणूस कोणतरी झाला म्हणून हा व्यक्त केलेला आनंद आहे. अशा प्रकारे पुढचं कार्य असणार नाही. लोकप्रतिनिधी आहे, पिढ्यानपिढ्या आम्ही लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी करत आलेलो आहोत. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं की शेवटी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणं, की जे प्रश्न ते सोडू शकत नाहीत असे सार्वजनिक प्रश्न सोडवणं हे पुढाऱ्याचं या ठिकाणी काम असतं. सुधागडामध्ये असलेले रस्ते, पाण्याच्या योजना, रोजगार अशा सर्व गोष्टींवरती काम करण्याचा माझी या ठिकाणी निश्चितपणानं माझा इरादा आहे. आयोजकांचे खरं तर भाषणामध्ये आभार मानायचे माझे राहून गेले. खरं तर आयोजकांनी 2 वेळा या ठिकाणी मला कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सगळी तयारी देखील केली, पण पक्षीय कार्यक्रमाला या ठिकाणी कार्यक्रमामुळे मला इथे येता आलं नाही. सागळेंसारखा, रमेशभाई सागळेंसारखा एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी काम करतोय. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या सुधागडातला एक कार्यकर्ता या ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व टिकवून या ठिकाणी याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन की भविष्याच्या काळामध्ये आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व असंच टिकावं, अशीच प्रगती व्हावी आणि आमच्याकडून जे जे काही करता येईल ते आम्ही त्या शुभेच्छा, ते कृत्य, ते काम आम्ही यासाठी त्यांच्यासाठी निश्चितपणाने करतो. आमचा हा सत्कार सोहळा जो आहे हा सुधागड तालुका रहिवासी ठाणे व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्याच्या ठाणे शहरामध्ये राहणाऱ्या सर्वांच्या वतीने सन्माननीय आमचे नेते धैर्यशीलदादा पाटील यांची राज्यसभेवरती निवड झाली आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरातल्याच व्यक्तींकडून सन्मान म्हणजे आम्ही घरातूनच प्रथम सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीचा सत्कार सोहळा आम्ही आज श्री ज्ञानदेव सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे आणि आजच्या या सोहळ्यासाठी दादा उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम दादांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने सुधागडवासियांनी दादांवरचं प्रेम जे आहे ते दाखवलेलं आहे आणि दादांचं काम हे सुधागडवासियांना पहिल्यापासून कल्पना आहे आणि यापुढेही दादा अनेक कामं, लोकोपयोगी कामं सुधागड तालुक्यामध्ये करतील अशी मला आशा आहे. आज या कार्यक्रमाचं नियोजन करतावेळी माझ्यासोबत असलेले माझे सर्व सहकारी, सत्कार समिती त्याच्यामध्ये प्रकाश शिरकर असतील, राकेश कोरबे, जय गणेश तळवे, धनराज साळुंखे, अजित सागळे आहे, रवी सागळे, सुधीर नेमाणे असे सर्वांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रमाचं प्रवीण बामणे या सर्वांनी एकत्रित येऊन धनंजय खाडे एकत्रित येऊन या कार्यक्रमाचं सत्कार सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर तालुक्यातले अनेक कार्यकर्ते असे की ज्यांनी या सत्कार सोहळ्यासाठी आपलं योगदान मोठ्या प्रमाणावरती वेळ काळ न बघता रात्री अपरात्री आम्ही मिटिंगी घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या दादांचा सन्मान कसा करता येईल याकडे आम्ही बारकाईने पाहिले आणि आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला म्हणजे सांगायला फार अभिमानाने मला सांगावं असं वाटतंय की आणि त्यात मला आनंद होतो की आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा व्यवस्थित